शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं आपण नेहमीच म्हणतो. मात्र पिढी जात चालत आलेली पारंपरिक शेती पद्धतीमुळे आधुनिक शेतीला वाव मिळताना दिसत नाही. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न देखील वाढू शकतं. आणि हीच किमया साधली आहे नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी विभागानं. शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि गटांना आधुनिक फवारणी ड्रोन उपलब्ध करून देत शेती उत्पादन प्रक्रियेला नवी गती दिली आहे. नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तब्बल 90% अनुदानावर सन 2023 ते 24 या वर्षात एकूण 7 ड्रोन तर सन 24 ते 25 या वर्षात एकूण 15 स्प्रेइंग ड्रोनचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात ड्रोन वाटप झाल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. सोबतच शेतकरी गटांच्या उत्पन्नात देखील वाढ होते आहे. या शेतकरी गटांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रवींद्र मनोहरे यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. कृषी विभागातर्फे आम्हाला अनुदानामध्ये 90% मध्ये आम्हाला हा ॲग्रीबॉट ड्रोन आहे, हा ड्रोन मिळालेला आहे. पण या ड्रोन मध्ये खूप वेळेची बचत होते. ड्रोन मध्ये फक्त एकरी 10 मिनिटांमध्ये तो पूर्ण स्प्रे होऊन जातो आणि जो स्प्रे आहे तो पूर्ण झाडाच्या बुडापर्यंत किंवा पिकाच्या बुडापर्यंत जातो. आणि जे पार्टिकल आहे, जे स्प्रे पार्टिकल आहे ते खूप फाईन असल्यामुळे लवकरात लवकर ते ॲब्झॉर्ब होतात. पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना लागणारा जास्त वेळ, श्रम आणि खर्च या तिन्ही गोष्टींमध्ये लक्षणीय बचत होते आहे. तंतोतंत संतुलित आणि अचूक फवारणी होत असल्यामुळे औषधांचा अपव्यय थांबतो आणि रोग नियंत्रण अधिक प्रभावीपणे साध्य होतं. या वर्षी पावसाळा खूप दीर्घकाळ चालला आणि रोज पाऊस असायचा, त्यामुळे मक्यावरची जे फवारणी होती ते मी ड्रोननी केली. तर मला असा फायदा पाहायला मिळाला की पूर्ण मक्यावरती इव्हनली स्प्रे झाला आणि व्यवस्थित जे औषध होतं ते पेनिट्रेट झालं पूर्ण याच्यामध्ये. आणि मिरची पिकामध्ये सुद्धा जिथे पाय फसत होते तिथे वरून व्यवस्थित फवारणी करण्यात आली आणि चांगल्या प्रकारे मला त्याचे निकाल पाहायला मिळाले. या तंत्रज्ञानामुळे फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. उत्पादनातील एकसंधता वाढल्यामुळे बाजारपेठेतील स्पर्धेत कंपनीचं स्थान अधिक मजबूत होत आहे. शासनाच्या कृषी विभागातर्फे नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत आपल्याला हा ड्रोन मिळालेला आहे आणि या ड्रोनमुळे आपलं प्रोडक्टिव्हिटी भरपूर वाढलेलं आहे. जे सभासद शेतकरी आहे ते अत्यंत या ड्रोनच्या फवारणीमुळे खुश आहेत. त्यांचे श्रम पण वाचत आहे, मजुराची कमतरता पण भरून निघत आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आमच्या सभासदांना चांगलाच लाभ झालेला आहे. नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यानंतर आता संत्रा बागा आणि पिकांचे व्यवस्थापन आधुनिक, वेगवान आणि वैज्ञानिक पद्धतीने होत आहे. त्यामुळे ड्रोन फवारणी उपकरणाला शेतकऱ्यांची पसंती मिळते. 5 एकड़ के पट्टे में हमको अगर दवाई करना है, तुअर में बोलो, सोयाबीन में बोलो या कपास का काम करना है बोलो, तो हमको कई दिन लग जाते थे. तो अभी हमको एक आसानी से एक सुविधा मिल गई है ड्रोन की, जिससे हमारे कुछ ही घंटों में हमारी दवाई हो जाती है, समय बच जाता है और पैसा इसलिए बच जाता है क्योंकि हमको 5 एकड़ में करने के लिए 10 आदमी लगते थे, 5 आदमी लगते थे, पर वो ना करते हो झंझट से हमको मुक्ति मिली कि एक ड्रोन से हमारा वो काम हो जाता है. इथं मनुष्य पोहोचू शकत नव्हता, तिथंपर्यंत या ड्रोनमुळे माझी फवारणी म्हणजे चांगल्या पद्धतीने होऊ शकली. म्हणून मला या ड्रोनचे फायदे चांगल्या पद्धतीने वाटत आहे आणि यावर्षी मी पुन्हा समोर चण्यामध्ये सुद्धा यानेच फवारणी करणार आहे. कृषी विभागाच्या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमामुळे शेतकरी आज तंत्रज्ञानाशी जोडला जातोय. शेतकऱ्यांना नुसताच ड्रोन उपलब्ध करून दिला नाही तर ड्रोन फवारणीचे प्रशिक्षण देखील देण्यात आलं. यामुळे शेतकरी केवळ ग्राहक राहिला नाही तर तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणारा स्वावलंबी कृषी उद्योजक बनतोय. ड्रोन स्प्रेइंग उपकरणं ही फक्त नवी यंत्र नाहीत तर शेतीला दिलेले आधुनिक विज्ञानाचे पंख आहेत. मात्र या परिवर्तनामागे फक्त तंत्रज्ञान नाही तर नागपूर जिल्हा कृषी विभागाची संघटित मेहनत, सातत्य आणि शेतकऱ्यांसोबतची नाळ आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी ड्रोन वितरणापासून ते प्रशिक्षणापर्यंत आणि प्रत्यक्ष शेतातल्या फवारणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. आज नागपूर जिल्हा कृषी विभागाच्या या उपक्रमानं
भविष्यातील तंत्रज्ञान प्रधान शेतीची वाट मोकळी केली आहे.